श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमः. ओम जय जय दुःखभंजना पापताप निकंदना निष्काम भक्ता मनमोहना श्रीपाद श्रीवल्लभा. जंब दैत्याचे पीडिता देवासी लिलेने तू त्या अवारीसी. तो श्रीदत्त निश्चयसी श्रीपाद श्रीवल्लभा. रेणुका महात्म्य कथिले जाने उपदेशिले परशुरामास त्याने. निरंतर मौन प्रसाद वचने वितरतासी. अगा विश्वंभरा विश्वेश्वरा श्रीपाद कलियुगी दत्त खरा. लीला नाट्य अपरंपार भक्त वात्सल्य वर्षसी. निरोप घेऊन शरभ शास्त्रीचा आरंभीला प्रवास साचा. मार्गी श्रीपाद नामाचा घोष चाले प्रेमाने. लागे सिद्धाश्रम वाटेत महर्षी पूर्णता वैराग्यवंत. दोन शिष्य आश्रमाद्वारात उभे पाहिले एकमेका. पुढे येऊनी तयांनी वंदिले विनयांनी. पुसिले नाव घेऊनी शंकर भट्ट धर्मगुप्त. तुम्ही का हो म्हणता त्याने आम्हास. नेले आत श्री दर्शनास पाहिले तारामूर्तीस. वंदिले ते दवा भक्तीने. महर्षी म्हणते आम्हास पूर्वसूचना झाली आम्हास. सांगितले श्रीपादांनी खास आधार तिथ्य प्रभू आदेशाने. उपासक मी तारका देवीचा भोग मोक्ष प्रसाद हिचा. देई वाक सिद्धी तिचा विग्रह नील सरस्वती. हे ग्रीव नामे दैत्याची वध करी लिल्याची. नील विग्रह रूपिणी नामाची देवता बुद्धिदायिनी. आराधिती वशिष्ठ ऋषी ती जशी पावले प्रसाद महाज्ञानेशी. उपासक मीही परिमजसी न घडले दर्शन. मिथिला प्रांती महिषी ग्रामात उग्र तारा सिद्धपीठात. तारा एक जरा नील सरस्वती समस्त केले उपासना वसिष्ठांनी. तोची सिद्ध तारापीठ असे जेत वसिष्ठांची सिद्धी मिळत असे. सांगती ग्रामवासी तसे महात्म्य तेथीचे. उग्र तारेचे दर्शन घेऊन बाहेर पडता घडे दर्शन. सुंदर बालकेचे पैंजन वाजती मधुर मनोहर. अति सुंदरता पैंजन ध्वनी प्रतिध्वनित होता. वाटे हृदय तीव्रता विचारी ती मजसी. बाबा फिरशे कोठे किती सर्व लोकी मम दर्शनासाठी. ऐकता आश्चर्य चित्ती वाटे तारा देवी ही. परी 12 वर्ष बालिका दिसे तारा ध्यान नसे तसे. थिजले भान ममत असे न बोलणे स्पर्श वा दर्शन. वाढत असे तेज शरीरी रूप झाले बालका परी. नेत्र दयाद्र शांतवरी कांती सुवर्णा परी दीप्त. पैंजन दोन्ही पायात रूप सुंदर अत्यंत. पैंजन अत्यंत घट्ट काढतोस का होकार देऊन मी. त्यासी काढले हळूपणे पैंजनासी अतिदिव्य त्या वस्तूशी भगतशी राहिलो. बालक म्हणे ठेव तुला जीवशक्ती असे त्याला. जावे खावे काय याला निर्णय या पैंजनाचा. बालक होई अंतर्धान कालीघाटात माता दर्शन करून पुरी महाक्षेत्री दर्शन घेतले मग आम्ही. पूर्व सुकृताने आलो पिठापुरी. अर्चिले कुकुटेश्वरी स्वयंभू श्री दत्त निर्धारी होते जवळ वारुळ. दत्त दर्शन मी घेतो वरी देई दिव्य सर्प बाहेरी. दर्शने कुंडलिनी अंतरी जागत असे ते दवा. वाटे पाठीच्या कण्यातून तेज वाहे झळाळून. आनंद वाहे नेत्रातून रोमांचांगी दाटले. शरीरे कापे थरथरा तेजाने गिळला पसारा. भरला दिव्य आवेश अंतरा फिरे वेड्या परी. नामघोष तारा मातेचा चाले अनावर साचा. योगायोगाने नरसिंह वर्माचा वाडा असे समोरी. दिव्य बालिका महिषी ग्रामीशी दिसे उभी सहजशी. होई बालक रूम समोरची पाहिली ते समयी. असे वर्माच्या घोडागाडीने बालकास माते घरी जाणे. करीती वर्मा त्या कारणे व्यवस्था सेवकांची. दिव्य बालकाने त्या सेवकास बसविले जवळे खास. सांग म्हणे मज टांगा ओढण्यास नाकारिले मी ते दवा. तो म्हणे न ओढिले जरी कातड काढून तो वाहना करी. ही ती मम कुलवृत्ती बरी. चाल्या बऱ्या बोलाने गाई म्हशीच्या कातड्या परी. तुझ सम पशुचे कातडे तरी श्रेष्ठ वाते रुद्र रूप धरी. सुहास्य दिव्य बालक
सुहास्य जो दिव्य बालक, इच्छा सम मम तरी, गाडी ओढणे मी स्वीकारी, वाटे वचन टाळणे तरी अशक्य तिन्ही लोकात. अति जड वाटे गाडी ती, छडी असे बालका हाती, मारी तो सारखी ती उघड्या अंगावरी. मज वाहती अंगातून रक्तधारा, तरी मारी तो परारा, सेवके विनविता दावी दरारा, धाक शिक्षेचा तया. गाडी आणली माता ग्रास, बालकाने आणले घरातून तिखटास, चोळी तो ममांगी त्यास, काय सांगू वेदना. कमरे समजते पैंजणे, महिषी ग्रामी बालकाचे दान, होता बालका जोडीने दर्शन, पुण्यमूर्ती ते जन. राजमांबा आजी तयाची, पुण्यरूपिणी ती त्या साध्वीची, दृष्टी पडतास मम तनूची, आग होई शांत. आजोबा बापनाचार्यालू येती, तया सत्य ऋषीश्वर ख्याती, पुस्ती घ्या भजन विश्रांती, कोण कोठचे तुम्ही. सेवकाने मग मयासी, सांगितले श्रीपाद वर्तनाशी, क्रूरतेने जे मजसी वागविले तयांनी. श्रीपाद म्हणती हा खोटे बोलतो, रक्त याच्या अंगाते न आले फक्त घामाते, लाविली मी चंदनवटी, पहा समक्ष डोळ्यानं आश्चर्यपाती सर्वजण. तव श्रीपाद सत्य संपूर्ण, वाटे परम विस्मय. बापनार्य म्हणती तया ते, सत्यव्रती तू तेथे म्हणशील तसे होईल ते, वचन सिद्ध सर्वदा. रूप तू उग्र तारा देवीचे, वाकसिद्धी वरदान जिचे, संकल्प मात्रे वस्तूचे, बदलती स्वभाव धर्म. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाची, उभारणी सहारणी नित्याची, तव लीला विनोदाची, न कळे सीमा कोणा. मानव बागे आम्ही असे, तव लीला विनोद न जाणतसे, पायी कृपा कटाक्ष असे भ्रांती तक्षणा. तव बोलती श्रीपाद विनयाने, आजोबा हे बहु बोलणे, मम संकल्प फलीभूत होणे, किती खरे खोटे. निर्णय घ्यावा शास्त्रानुसारी, असे ग्रस्त सदाचारी, उग्र तारा देवीचा पुजारी. परी पहा पूर्वकर्म, घेतला संन्यास परिती, न घेता गुरु अनुमती, केली मनाप्रमाणे कृती, मातृपितृ ऋण न फेडिता. बहु कष्ट करून पित्याने, वाढविले या लाडाने, अति दुःख सोसले मातेने, वेदना अति प्रसव काळी. झाला बहु रक्तस्राव, परी यासी न तो आठव, दुखविले अंतकरण, ठाव नसे तयांना. रक्तभावावरी तिखटाची, पूड लागता दुःखाची, जाणीव होई या त्यांची, उरले न वृद्ध ते. पूर्वसुकृत बळाने तयाचा पुनर्जन्म पिठापुरी साचा, हा सेवक असे याचा बाप पूर्वजन्मीचा. तयाची पत्नी त्याची माता, मृतासी पिंडदान न करता, पापाची ते तत्वता, घडले आगंतुक संन्यासे. न घडे तया पिंडदान, अथवा तयाचे श्राद्ध जान, परी पाप पुण्य बळे आपण, येई पिठापुरी. पाप फळ स्वल्प दुःखाने, पुण्यबळे दुर्योग परिहाराने, घडे यासी ममाशीर्वचने, ये समयी जाना. गर्भभाव जेवी जीवाचा, घडे दशमास साचा, तेवी वास काशी क्षेत्राचा, घडता घडे मोक्ष ही. पिठापूर काशी समान, सेविता माता पित्यासी जान, होसी मुक्त पितृशापातून, सांगून मौन प्रभू होती. गतजन्मीच्या माता पित्याची, श्रीपाद आज्ञे सेविले त्यांची, संतोषून देते आशीर्वादाशी, मजसी आनंदाने. मिळाले जे मज पैंजन, ही तयाची प्रेम खून, मानून ठेविले देवांत, जान सुरक्षित आनंदात्री. उग्र तारेच्या अनुग्रहाने, प्राप्त झाली सिद्धिदाने, तंत्रशक्तीच्या त्या बळाने, चालवितो परोपरी. आगमनापूर्वी आपल्या मजसी, सांगती श्रीपाद प्रभू आज्ञेसी, मम भक्त येतील यात्रेसी, शंकर धर्मगुप्त नामे. करावे आदरातिथ्य तयांचे, प्रबंध स्वागत राहण्याचे, यथायोगे या पैंजनाचे, बक्षीस द्यावे तयांना. हे स्वागत आतिथ्य सिद्धाचे, वरी बक्षीस दिव्य पैंजनाचे, जे श्रीपाद वल्लभ कृपेचे, कौतुक वस्तुरूपे. वाटे श्री कृपेची धन्यता, दाटे हृदय कृतार्थता, लोचने सहज पानावता, वाती धन्यानंदात. या अध्यायी उग्र तारेची कथा, वाकसिद्धी वरदानाची, भावे पडिता अनुभूतीची, वाननसे अश्रद्धा. इति श्रीपादचरित्रामृत शंकर भट्ट समस्त ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरु माऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 69, अध्याय 43 समाप्त.